गुड मॉर्निंग, नमस्कार, आदाब. आणि आज माझा विषय आहे उदार मनाचे व्हा चांगल्या लोकांबरोबर. मोकळ्या मनाचे राहा चांगल्या लोकांबरोबर, जे चांगलं करतायत, नैतिकतेत राहतायत, जे चांगले आहेत आणि कंपनीच्या फिलॉसॉफीला मानतात. पण खूप कडाईनी वागा त्या लोकांबरोबर जे आहेत भ्रष्टाचारी आणि चलाकीने वागणारे. हे दोन रूपं असतात एका नेत्याची. एका चांगल्या नेत्याचे हे दोन चेहरे असतात. एका बाजूला तो असतो अत्यंत निर्मळ, खूप चांगला. तो एका चांगल्या मेडिकल रेपला बघतो आणि विचार करतो की तो यशस्वी का होत नाहीये. ज्याच्यात क्षमता आहे पण काही राजनीती आहे, प्रॉब्लेम होते, तो पुढे येऊ शकतो आणि मदत करून हात धरून त्यांना वर उचलू शकतो. आणि तुम्हाला कळेल ही उदाहरणं खूप आहेत मॅनकाइंडमध्ये. खूप सगळी उदाहरणं दिसली असतील, दिसली आहेत. आणि तुम्हाला भविष्यामध्ये पुढच्या वर्षी हे जे एप्रिलपासून 2024 पासून तुम्हाला अशी अजून उदाहरणं दिसतील. तुम्हाला वाटेल एकदम, अरे यार, हा माणूस हा खूप तरुण आहे. काही दिवसापूर्वी हा होता रिजनल मॅनेजर किंवा एरिया मॅनेजर, मग झाला ZM आणि डिव्हिजनल मॅनेजर, आणि त्याला नवीन डिव्हिजनमध्ये नॅशनल सेल्स मॅनेजर बनतो. हा कसं शक्य आहे? पण हो, हे शक्य आहे मॅनकाइंडमध्ये. पण दुसऱ्या बाजूला तुम्हाला दिसून येईल की कोणीतरी काम करत होता वरच्या पदावर, पण चांगलं करत नव्हता, नवीन शिकत नव्हता, कष्ट करत नव्हता. तो RM आहे, ZM आहे, तो AM आहे. तो कुठे ना कुठे, तो कुठल्या ना कुठल्या तरी मॅनिप्युलेशनमध्ये आहे. त्याला वाटतं ही छोटीशी गोष्ट आहे. आणि तो त्या पदावरून, त्या जागेवरून, त्याची जी एक प्रसिद्धी आहे त्यावरून खाली येतो. हे होत राहील मॅनकाइंडमध्ये. आणि माझी ही मान्यता आहे, सशक्त मान्यता आहे, जर तुम्ही भ्रष्टाचाराला आणि मॅनिप्युलेशनला वेळेवर त्याला पकडून त्याच्यावर सक्त कारवाई करून तुम्ही ठीक नाही केलं, हे लवकर पसरेल तेजीने. आणि जेव्हा मी बोलतो भ्रष्टाचाराबद्दल किंवा मॅनिप्युलेशनबद्दल, सगळ्यात मोठी मॅनिप्युलेशन जी मी म्हणतो ती असते मॅनिप्युलेशन घुसखोरीची. पण आजच्या तारखेमध्ये घुसखोरीची काही सीमा नाही. डम्पिंग होते, ॲडजस्टमेंट होत आहेत मुंबईमध्ये, आणि माल जातोय लखनौमध्ये, आणि घुसखोरी होते हैदराबादमध्ये, आणि गुंटूर आणि वायझॅग आणि विजयवाडा, आणि माल जातोय आग्र्यामध्ये किंवा दिल्ली किंवा मुंबई, कुठल्याही जागी. म्हणून त्याला पकडून सक्त कारवाई करून, जी रास्त कारवाई आहे ते करून, एक उदाहरण पण दाखवून द्यायचंय आणि त्यांना थांबवायचंय. हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि जेव्हा जेव्हा अशा प्रकारची डम्पिंग आणि घुसखोरी होते, घुसखोरी कुठे जास्त होते? जी उत्पादं क्रॉनिक बाजूची आहेत, ज्यांच्यावर इन्सेंटिव्ह जास्त आहे, ज्यांच्या विक्रीनी मेडल मिळतात, त्यांची होते घुसखोरी. आणि जेव्हा पण ही घुसखोरी होते, अधिकतर कंपन्यांमध्ये मेडिकल रेप्सना शिक्षा केली जाते. माझा विश्वास आहे की मेडिकल रेप्स तेच करतात जे त्यांचे मॅनेजर्स त्यांना करायला सांगतात. कुठलाही मॅनेजर, फर्स्ट लाईन, सेकंड लाईन, थर्ड लाईन, टॉप लाईन, राज्यप्रमुख, सगळे लोक. आणि माझ्या हिशेबाने सगळं काही, संस्कृती, मूल्य, नैतिकता, सगळं काही, ह्या महत्त्वाच्या गोष्टी, आदर्श मूल्य, या वाहतात वरून खालपर्यंत. कसं व्यावहारिकरित्या शक्य आहे? एका एरियामध्ये घुसखोरी होते आणि तिथल्या राज्यप्रमुखाला ही घुसखोरी नाही माहिती. कसं शक्य आहे? हे शक्य आहे का? नाही शक्य. आता माझ्या दोन गोष्टी ह्यात येतात. जर त्या सिनियर राज्यप्रमुखाला या घुसखोरीबद्दल नाही माहिती तर तो मूर्ख आहे, आणि त्याला माहिती आहे तर तो त्यात सामील आहे. या दोन्ही परिस्थितीमध्ये त्याला शिक्षा व्हायला हवी, सक्तीची. याच्यामध्ये या सक्त शिक्षेची मी परिभाषा नाही देणार. हे आहे खूप खूप वैयक्तिक, वेगवेगळ्या जागी वेगळं असतं. मला जर विचाराल तर सिनियर मॅनेजर्सना त्या कंपनीत राहायचा अधिकार नाही जिथे ते घुसखोरी करतात. कारण घुसखोरी आहे अशी आहे जशी चोरी. मी दुसऱ्या माणसाचा हक्क चोरून घेतला, चोरला, कारण मी इथून माल पाठवतो आणि मला नाही माहिती तो कुठे जातो. आणि यामध्ये नेहमी काय होतं, वेगवेगळी लोक तुमच्याकडे येतील, बोलतील आणि म्हणतील, सर माझ्या एरियामध्ये खूप माल येतोय, मला ॲडजस्टमेंट द्या.
तुम्हाला माल थांबवायचा आहे, नाहीतर मी माल नाही मागवणार, प्रत्येक तऱ्हेची धमकी दिली जाते. आणि मग लोक ते करायला लागतात. आणि सगळ्यात पहिल्यांदा यात हात असतो सिनियर लोकांचा. ते म्हणतात मला विक्री हवी, कसंही करून हवी. ते विश्वास नाही ठेवत मूळ कारणाकडे जाण्यामध्ये, आणि तिथून प्रॉब्लेम सुरू होते. जेव्हा या प्रकारच्या गोष्टी होतात तेव्हा तुम्ही मूळ कारणाकडे वळता त्या प्रश्नाची, तेव्हा तुम्हाला कळतं की कुठून तरी घुसखोरी झाली, कुठून तरी तो माल तुमच्या त्या एरियामध्ये गेला, किंवा त्या एरियामध्ये तिथल्या मॅनेजरचा आपल्या रेप्सवर नको असलेलं प्रेशर आहे. म्हणजे काय अर्थ आहे सांगतो. तो दबाव टाकतोय लोकांवर जास्त विक्री करता, बीन स्वतःचे प्रयत्न लावता, त्यांना बीन दाखवून देता की ती विक्री कशी केली जाऊ शकते. म्हणजे याचा अर्थ काय आहे, त्याचं लक्ष आहे फक्त क्लोजिंगकडे, म्हणजे अर्धवट क्लोजिंगकडे, आणि तो बघतोय फक्त क्लोजिंग किंवा सेमी क्लोजिंग वेळेकडे. म्हणजे एकदम वाढते, म्हणजे एकदम विक्री वाढते आणि मग डम्पिंग होते. कसं व्यावहारिकरित्या शक्य आहे की जेव्हा तुम्ही काम करता मार्केटमध्ये तेव्हा तुम्हाला मिळत नाहीत प्रिस्क्रिप्शन्स, पण तुमच्या स्टॉकिस्टकडे 30 लाख रुपयाची 25 लाख रुपयाची विक्री होते. तुमच्या स्टॉकिस्टकडे एक उत्पादाच्या 200 बॉक्स ठेवलेले आहेत, पण तुम्हाला प्रिस्क्रिप्शन दिसत नाहीये. कसं शक्य आहे की तुम्ही एक वरिष्ठ मॅनेजर आहात आणि तुम्हाला माहिती नाही हे. जेव्हा कधी नको असलेला दबाव पडतो रेप्सवर आणि कार्य करण्यावर दबाव नसतो, त्या मेडिकल रेपच्या मदतीसाठी प्रयत्न नाही केले जात, त्याला प्रशिक्षित करण्याकरता प्रयत्न नाही केले जात, त्याच्या प्रश्नांना सोडवायला प्रयत्न नाही केले जात, तिथे या गोष्टी होतातच. घुसखोरी काय करते, ती घेऊन जाते स्फूर्ती मेडिकल रेप्सकडून. जेव्हा मेडिकल रेप उत्साही असतो ना, उत्साह असतो त्याच्यामध्ये ऊर्जा असते, ती संपून जाते, सकारात्मकता संपून जाते. आणि हळूहळू ही अशी एक धोकादायक पद्धत आहे. सुरुवातीला 1,000 रुपयाचं तुम्ही बक्षीस देता, मग 2,000चं, मग 10,000चं, मग 20,000चं, आणि कित्येक वेळा तुम्हाला समजून येतं की त्याचा अर्ध्यापेक्षा जास्ती जे इन्सेंटिव्ह आहे त्याच्या घुसखोरीला, त्याच्या स्टॉकिस्टना ऍडजस्ट करण्याकरता त्याला द्यावं लागतं. काही कुप्रथांचा आविष्कार सुद्धा केला जातोय की काही जागी वेगळ्या कारणांकरता असलेले जे पैसे असतात ते वापरले जातात. आम्हाला सगळं समजतंय. ज्या लोकांना वाटत असेल आम्हाला माहिती नाही, ते मूर्ख आहेत. आम्हाला सगळं चांगल्या प्रकारे माहिती आहे. प्लीज समजून घ्या. 2024मध्ये, या वर्षामध्ये आमचा सगळ्यात मोठा जो एक विषय असेल तो असेल घुसखोरी. जिथे पण आम्हाला सापडेल तुम्ही बघाल आम्ही खूप सक्त होतोय. तुम्हाला आमच्याबद्दल वाटेल की किती सक्त माणसं आहेत ही. त्या गोष्टीची तयारी ठेवा. आणि म्हणून मी तुम्हाला चेतावणी देतोय, सगळ्या मॅनकाइंडमध्ये टार्गेट्स नाही आहेत की आम्ही कधीही याची अपेक्षा नाही करत की तुम्ही घुसखोरीमध्ये कुठल्याही प्रकारे सम्मिलित असावं. आणि जो सम्मिलित असेल आणि ज्याचा पण मॅनेजर म्हणतो की त्याला घुसखोरी करायची, ते आम्हाला कळायला पाहिजे. तुम्ही निनावी मेल करा आम्हाला, आम्ही नक्कीच करू जबरदस्त तपास. आम्ही केलं काय आहे की आम्ही एक नवीन विभाग बनवतोय, पूर्ण एक विभाग बनवतोय जो फक्त याच कामाकरता असेल, जे घुसखोरी चेक करेल. आम्हाला कळू शकतं कित्येक प्रोसेसेसनी. म्हणजे उदाहरण, एका एरियाची किती विक्री चालू आहे, त्याची 3 वर्षाची ट्रेंड काय आहे, अचानक काही महिन्यांनी त्या हेडक्वार्टरची विक्री कशी वाढते, त्या क्षेत्रामध्ये किती स्टॉकिस्ट आहेत, का फक्त 2 स्टॉकिस्ट जास्तीत जास्त विक्री करतायत. एकदम तुम्हाला दिसून येतं की एकदम काही उत्पाद त्यांची विक्री एकदम कशी वाढते, त्यांचा स्टॉक जास्ती का होतो. हजारो पद्धती आहेत आणि आजकालच्या दिवसात टेक्नॉलॉजी सुद्धा आहे आणि आम्ही होतोय हळूहळू टेक्नॉलॉजी वापरणारे. तर हे काही फार कठीण काम नाहीये आम्हाला करण्यासाठी. म्हणजे काय मूळतः आम्हाला हवंय, म्हणजे कशाचा प्रचार करतोय आम्ही, मनशांतीचा. तुम्ही काम करा, तुम्ही चांगल्यात चांगलं करा, आराम पण करा, चांगलं काम कराल, चांगली माणसं असतील, चांगले रिझल्ट येतीलच. माझी विनंती सगळ्यांना आहे की कृपया जाणून घ्या या गोष्टीबद्दल की जर तुमच्या क्षेत्रात घुसखोरी होते, थांबवा त्याला. कंपनी सक्त कारवाई करायच्या आधी. आणि मी तुम्हाला काय विनंती करतोय, हे खूप चांगलं असतं, अगदी पारदर्शक असणं. तुम्ही पुढे व्हा मीटिंग्समध्ये, या पुढे हेड ऑफिसमध्ये, मार्केटिंग हेडला किंवा हेड ऑफिसहून आलेल्या लोकांना, आणि म्हणा की माझ्या एरियामध्ये होतीये, माझी खरी विक्री इतकी आहे, बाकी सगळी घुसखोरी आहे. मागचं मी तुम्हाला म्हणतो, तुम्हाला माफी देतो, सगळं माफ. त्याला आम्ही तुमचं बेस बनवू आणि ही तुम्हाला एक मोठी संधी देईल सुरुवात करायला. हा वायदा मी तुम्हाला करू शकतो. पण कुठल्याही परिस्थितीत जर सक्त कारवाई होईल
आणि जेव्हा तुम्ही विनंती कराल किंवा बोलाल की सर यावेळी सोडून द्या, काय होणार नाही. कृपया हे लक्षात ठेवा. मागच्या वर्षी आम्ही खूप कारवाई केली आहे त्या लोकांवर जे आहेत घुसखोरीमध्ये संमिलित. यावर्षी पहिल्या 3 महिन्यातच तुम्हाला अशा खूप सगळ्या अशा कारवाया आमच्याकडून दिसतील जिथे तुम्हाला वाटेल हे काय झालं. कारण आम्ही काही लोक हुडकून काढलेत आणि त्यांना जावं लागेल. बाहेर जातील ते, माझा वायदा आहे तुम्हाला. आणि म्हणूनच हे एक कारण आहे की मी सगळ्यांना सांगतोय, तुम्ही स्वतःच या, मला सांगा सर माझ्या एरियामध्ये होत होतं, यापुढे होणार नाही. आम्ही दुर्लक्ष करू, मी वायदा करतो तुम्हाला, मी शब्द देतो याचा. ठीक आहे. आणि आता माझा दुसरा विषय आहे आज बोलायचा, नेतृत्वामध्ये आणि मार्केटिंगमध्ये. सगळ्यात महत्वाची गोष्ट मूलतः ही आहे, नेतृत्वामध्ये प्रेम करा तुमच्या मेडिकल रेपवर. ही विचारधारा आहे ही ती विचारधारा आहे ज्याचं मी अनुसरण करतो. प्रेम करा तुमच्या ज्युनियर्सवर. जोपर्यंत तुम्ही प्रेम नाही करणार तुमच्या ज्युनियर्सवर, त्यांच्याबद्दल चांगला विचार नाही करणार. आणि मी बोलण्याबद्दल नाही बोलत आहे, मी काही शब्दांबद्दल नाही बोलत आहे. तुमची इच्छा, तुमची पार्श्वभूमी काय आहे त्याबद्दल, तुमच्या भावना काय आहेत. कारण शब्द कडू असू शकतात, गोड असू शकतात, दाखवण्याकरता असू शकतात, पण त्याच्या मागचे जे विचार आहेत, ज्या तुमच्या भावना आहेत, जे तुमचे विचार आहेत, त्या जर खऱ्या असतील तर त्या लोकांच्या मनापर्यंत जातात. म्हणून नेतृत्वामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे की विचार करायचा दुसऱ्याच्या विचारसरणीमधून. आणि तो दुसरा मनुष्य कोण आहे? तुमचा इमिजिएट ज्युनियर हो, त्याचा पण ज्युनियर हो, त्याचा पण मेडिकल रेप हो. तर एक फिलॉसॉफी असते मॅनेजमेंटमध्ये की तुम्ही काहीही काम केलं तुम्हाला कसं कळावं की ते काम चांगलं आहे का वाईट आहे. जर तुम्ही विचार केलात की मी जे काही काम करतो ते चांगलं आहे, तर ती चुकीची गोष्ट आहे. तुम्हाला कुठल्या तरी प्रकारचा फीडबॅक हवा. पण जेव्हा पण आम्ही फीडबॅकच्या गोष्टी करतो तेव्हा तर तुम्ही विचार करा, वेगवेगळ्या पद्धतीने लोक फीडबॅक घेतात. त्यांच्या मनात एक भावना आहे, कुठलाही फीडबॅक आला तरी तो पॉझिटिव्हच असला पाहिजे. जसेच कोणी नकारात्मक फीडबॅक दिला, तोंड सुजून येतं, रंग बदलतो चेहऱ्याचा. समोरच्या माणसाला कळून येतं की माझ्या ज्या गोष्टी आहेत, जी फीडबॅक मी दिली आहे, नकारात्मक फीडबॅक दिली आहे, ती यांना आवडली नाही आहे आणि हे याला वैयक्तिक घेत आहेत. याच्यात माझं वाईट होईल येणाऱ्या दिवसात. मग काय होतं, मी सुरुवात करतो बनवायला चमचे, की मी चमचे जन्माला घालतो. मी त्या लोकांना पैदा करतो जे मला मक्खन लावतात, मला हो हो म्हणतात. आपल्याला अगदी क्लिअर असायला हवं की नेतृत्वामध्ये ही गोष्ट सगळ्यात चुकीची असते. दुसरी गोष्ट काय येते की आपण एक गुगल फॉर्मवर मत घेतो 20 लोकांचं, 50 लोकांचं, आणि म्हणतो काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. ती पण पद्धत आहे, पण त्या पद्धतीमध्ये काही वेळा तुम्हाला बरोबर असलेला फीडबॅक नाही मिळत. तुम्हाला तुटक फीडबॅक मिळतो. काही खूप चांगलं बोलतात, काही वाईट बोलतात. प्रत्येकजण आपल्या विचारसरणीप्रमाणे बोलतो. पण चांगले नेता ते नेता असतात ज्यांना माहिती असतं की त्यांना चॅलेंज करणारी लोक कोण आहेत, जे अगदी बरोबर असलेले फीडबॅक देतील. ते नेहमी संपर्कात असतात त्या लोकांच्या जे त्यांच्याबद्दल वाईट बोलतील. ते त्यांच्या बोलण्याचं वाईट नाही वाटून घेत. नाहीतर फक्त लिहिलेलं वाचलं की नाही फीडबॅक घ्यायला हवा असं नाही होत. तुम्हाला कळायला हवं की कोण तुम्हाला बरोबर फीडबॅक देणार. आणि या व्यतिरिक्त काय तुमचा फीडबॅक, जो फीडबॅक तुम्हाला मिळतो तर तुम्ही काम करत असाल सगळ्यात उच्च पदावर किंवा फील्डमध्ये उच्च पदावर किंवा एखादा RM, ZM, AM काहीही, जेव्हा तुम्ही फील्डमध्ये काम करता तेव्हा तुम्हाला बरोबर फीडबॅक मिळतो. आणि बरोबर फीडबॅक तुम्हाला मिळते साध्या लोकांकडून, बरोबर फीडबॅक मिळते तुम्हाला अनोळखी लोकांकडून, बरोबर फीडबॅक मिळतो त्या परखड केमिस्टकडून जो म्हणतो असं आहे. बरोबर फीडबॅक मिळते डॉक्टरच्या बॉडी लँग्वेजमधून, डॉक्टरच्या बॉडी लँग्वेजमधून. तो कसं तुमचं स्वागत करतोय. तुम्हाला फीडबॅक मिळतो तुम्हाला खूप चांगला स्टॉकिस्टकडून. आणि स्टॉकिस्टची फीडबॅक फक्त त्याच्या शब्दातून नाही कळत. स्टॉकिस्टची फीडबॅक असते ती जी त्याच्या गोदामामध्ये सामान ठेवलेलं असतं, जी त्याची पैसे द्यायची पद्धत आहे, ती कशी तुमची इज्जत करतो, तो खरंच आहे का फक्त दाखवण्याकरता करतोय. फीडबॅक म्हणजे असं नाही की कोणीतरी येऊन तुमच्या तोंडावर म्हणेल. फीडबॅक आहे जे तो म्हणत नाहीये, जे तुम्हाला जाणून येत आहे. जर तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, जर तुम्ही त्यांचं मन समजू शकता आणि तुमच्यात खूप जास्त ही विचारधारा आहे, कुठे कमी पडतंय आहात मूळतः तुमच्यात सवय आहे जायची मूळ कारणापर्यंत, तर तुम्हाला फीडबॅक मिळेल. नाहीतर नाही मिळणार. हीच गोष्ट येते मार्केटिंगमध्ये की तुम्ही काहीही करत असाल,
नेतृत्वामध्ये आणि मार्केटिंगमध्ये जी एक गोष्ट मुख्य असते की फक्त आपल्या विचारांनी काही होत नाही, दुसऱ्याचा विचार पण लक्षात घ्यावा लागतो. समोरच्याच्या विचाराला समजणं जरुरी आहे. तो डॉक्टर असेल, केमिस्ट असेल, मेडिकल रेप असेल, मॅनेजर असेल, त्याचा काय विचार आहे ते तुम्हाला जाणून घेणं आवश्यक आहे. जेव्हा त्याचा विचार तुम्हाला समजून येईल तेव्हा तुम्ही घेऊ शकता बरोबर तऱ्हाचे निर्णय आणि कृती. जास्ती तर ज्युनियर्स ज्यांना मी भेटलोय ते जास्त तर स्वतःच्या कार्यक्षमतेला कमी लेखतात. ते घाबरतात काही बोलण्याला, ते घाबरतात त्याच्या परिणामांना, ते घाबरतात या गोष्टीला की मी बोलण्याला जरा घाबरतो की मी बनेन एक दिवस अध्यक्ष. किती वर्षामध्ये? 10 वर्षामध्ये, 10 वर्षात, 5 वर्षात किंवा 20 वर्षात. काही परिणामांना लोक खूप घाबरतात, बोलायला खूप घाबरतात. मी विक्री करतोय 3 लाख रुपयाची, सर मी करेन विक्री 15% वाढून करेन. काय असते 15% वाढ 3 लाख रुपयाच्या विक्रीवर? काहीच नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो सर, मॅनकाइंडचा CAGR वाढण्याची दर 20 वर्षाची 25% आहे. 20-22 वर्षापासून. जेव्हा तुम्ही बघता ना की औषध विक्रीची वाढत दर चालली आहे 10% आणि आम्ही आणू 12-15%, ते काय असतं? काहीच नसतं. त्या औषधीच्या मार्केटमध्ये 10% कंपन्या कमाल आहेत, बाकीच्या कंपन्या अशाच आहेत, औसत आहेत अगदी. म्हणून आपण का तुलना करायची एकत्रित वाढ दरीशी 100 कंपन्यांच्या? नाही, आम्हाला उत्कृष्टांमधून सर्वोत्कृष्ट व्हायचं आहे. याचा अर्थ काय आहे? आपल्याला आपल्या ज्युनियर्सना कधी कधी त्वरित आत्मविश्वास पण द्यायला हवा. हे आवश्यक असतं, कारण आत्मविश्वास असेल तो खूप चांगला करेल. सेन्सिटिव्हिटी आणि आत्मविश्वास दोन्ही पाहिजे असतात की तू काहीही करू शकतोस. अरे यार, आम्ही उद्दिष्ट यासाठी नाही ठेवल्या की तू काहीही बोलशील. तुला वाटतं की मी करेन 10 लाख रुपयाची विक्री, तू 12ची कर, 15ची कर, कोणी म्हणतो 6 लाखाची. 10 का नाही करू शकत? 8 का नाही करू शकत? अशा प्रकारचा आत्मविश्वास खरोखर आवश्यक आहे. ते देणारा असतो सिनियर. पण याच्याबरोबरच हे असतं एखाद्याच्या विचाराला पंख देण्यासारखं, कारण लोक नेहमी छोटा विचार करतात. सिनियर्सचं काम काय असतं? मोठे विचार करायला शिकवणं. पण फक्त मोठ्या विचारांनी काही नाही होत. त्याच्यानंतर त्या ज्युनियर्सना मूलभूत व्हॅल्यूज शिकवणं, त्यांचा पाया मजबूत करणं, त्यांना शिकवणं, त्यांचा हात धरणं, त्यांना फील्डमध्ये जाऊन दाखवणं की कसा होऊ शकतात गोष्टी यशस्वी, हे दाखवणं सुद्धा सिनियर्सच कर्तव्य असतं. स्वप्न म्हणजे द्या त्याला मोठं स्वप्न, मोठी विचार क्षमता देतो त्यांना, आणि शिवाय तुम्ही प्रयत्न करा करायला त्यांचा पाया खूप ठोस आणि मजबूत. आणि ते केलं जाऊ शकतं त्यांचा हात पकडून आणि त्यांना देऊन दरवेळी प्रशिक्षण. तुमच्या मनात एक विचार आहे, तुमच्या ज्युनियर्सनी स्मार्ट बनावं, अपग्रेड व्हावं. जेव्हा ते अपग्रेड होतील तेव्हा त्यांची कार्यक्षमता वाढेल. त्याच्या व्यतिरिक्त, कार्यक्षमतेच्या व्यतिरिक्त सगळ्यात मोठी गोष्ट असेल ती काय असेल? ती असेल त्यांची पुढची प्रगती सुद्धा त्यांची चांगली होईल. आणि एक नेता म्हणून ह्या व्यतिरिक्त खूप सगळं प्रशिक्षण, विचार अजून चांगलं करण्याकरता, त्याची स्वतःची पदोन्नती आणि करिअर. काय सल्ला द्यायला हवा एका नेत्यानी? कसं लक्ष विचलित होण्यापासून थांबवावं? आमच्या आयुष्यामध्ये जेव्हा पण आपण काय करतो तेव्हा आपण लक्ष केंद्रित नाही करू शकत. जसं मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा फोन आला, हे एक लक्ष विकेंद्रित झालं. ठीक, लक्ष विचलित होण्यापासून वाचणं खूप आवश्यक आहे. लक्ष केंद्रित होणं खूप आवश्यक आहे. लक्ष विचलित कशाने होतं? आजच्या तारखेत लक्ष विचलित होतं आपल्या फोननी. आपण जर त्या फोनला बंद केलं आणि हे एक अनुशासन ठेवलं की मी आपल्या फोनकडे 2 तासानंतर बघेन, फक्त 2 तासानंतर, 10 वाजता, 8 वाजता, 12 वाजता, 2 वाजता, 4 वाजता, 6 वाजता, 10-15 मिनिटाकरता, जेव्हापर्यंत आपत्कालीन फोनचा प्रश्न आहे आणि आपल्या फॅमिलीची एक वेगळी रिंगटोन असेल, ती वाजायला लागली की मी उचलेन. मी व्हॉट्सॲप चेक नाही करणार, मी इंस्टाग्राम नाही चेक करणार 2 तासापर्यंत. जर मी फक्त स्वतः अनुशासित झालो या गोष्टी करता, मी तुम्हाला सांगतो तुमची कार्यक्षमता, तुमच्या व्यक्तिमत्वाची वाढ होईल खूप वाढत्या गतीनं. हे सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन असतं. मी एक उदाहरण देतो तुम्हाला. मी माझा फोन बंद केला होता तर माझी लँडलाईन वाजली, एक मीटिंग आहे, तुम्हाला जायचं आहे. आता मी विचार करतो, एक उदाहरणार्थ, तुम्ही आपला फोन बंद करून, सायलेंट करून कुठलंही काम केलं, वाईटात वाईट काय होईल? तुमचा कुठलाही फोन आला तरी फोन उचलून बोलता, बरोबर? तुमचा दुप्पट वेळ लागतो, तिप्पट वेळ लागतो. तुम्हाला पुन्हा त्या विषयावर लक्ष केंद्रित करावं लागेल, पुन्हा काम करावं लागेल.
तर माझा सल्ला सगळ्यांसाठी आहे काय? दूर रहा लक्ष विचलित होण्यापासून. लक्ष विचलित इंस्टाग्राम, फेसबुक, फोन कॉल्स. तर माझ्या तुम्हाला शुभेच्छा, गुड लक आणि माझ्या शुभेच्छा पुढच्या वर्षाच्या यशासाठी. घुसखोरीपासून लांब रहा. आपल्या लोकांची प्रेम करा आणि त्यांच्याशी प्रेम करायची सगळ्यात चांगली पद्धत काय आहे? त्यांच्या भल्याबद्दल बोला. त्यांचं भलं काय आहे? की ते स्वतःला अपग्रेड करतील, चांगलं बनवतील आणि चांगलं काम करतील. ऑल द बेस्ट. माझ्या शुभेच्छा आणि गुड बाय. सी यू.